श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर 14 ऑक्टोबरला आहे सर्वपित्री अमावस्या आणि वर्षातून हा दिवस एकदाच येतो. आपल्याला माहीत आहे की पितृपंधरवड्यामध्ये पितरांना विशेष असं महत्त्व असतं आणि हा जो पितृपंधरवडा असतो तो आपल्या पितरांना समर्पित असतो. आपले पितर जे आहे आपल्यावरती प्रसन्न नसतील तर आपल्या जीवनामध्ये सतत संकटे अडचणी येत असतात, आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि जर का एकदा पितृदोष निर्माण झाला तर आपली प्रगती होत नाही, घराची भरभराट होत नाही, मुलांची सुद्धा प्रगती होत नाही, व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती होत नाही. तर असा हा पितृदोष आपल्याला लागला तर आपली कधीच प्रगती होत नाही. तर त्यासाठीच आपल्याला काही उपाय जे आहेत ते आपल्याला पितृपक्षामध्ये करायचे असतात. काही कारणाने तुम्हाला पितृपक्षामध्ये काहीच करणे शक्य झाले नसेल तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येला सुद्धा हे उपाय करू शकता. तुम्हाला जरी तुमच्या पितरांची तिथी माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे जो मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो सर्वपित्री अमावस्येला नक्कीच करू शकता. गावाकडे जरी तुमच्या पितरांचे पिंडदान केले जात असेल आणि तुम्हाला जर तुमच्या पितरांसाठी काही करायची इच्छा असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता आणि हा उपाय कोणीही करू शकतं. तुम्हाला हा उपाय सर्वपित्री अमावस्येला म्हणजे 14 ऑक्टोबरला शनिवारी हा उपाय करायचा आहे. पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यात खूप अडचणी आणि संकट येत असतात आणि मानसिक ताणतणावसुद्धा निर्माण होतात. आपल्या कुंडलीत जर पितृदोष निर्माण झाला तर आपण त्याचे निवारण करण्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो. आपण देवांचे कितीही केले, पूजापाठ केले तरीसुद्धा जर आपल्याला पितृदोष असेल तरी देवही त्याला काही करू शकत नाही आणि आपल्याला पितृदोषाचा सामना हा करावा लागतो. पितृदोष का निर्माण होतो तर आपल्या कुटुंबातील जर एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आणि त्याचे शेवटचे संस्कार विधी जर आपण विधीपूर्वक केले नसतील तर पितृदोष हा निर्माण होतो. जर एखाद्या कुटुंबातील व्यक्ती जर अकाली गेली असेल तरीसुद्धा आपल्याला पितृदोष हा निर्माण होत असतो. पितृदोषामुळे आपल्या आयुष्यात काहीही चांगले होत नाही, विवाह लवकर होत नाही, संतान प्राप्ती होत नाही, तसेच वैवाहिक सुख जे आहे ते भेटत नाही, आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात, घरामध्ये सततचे आजारपण हे असते, उद्योगधंद्यामध्ये फायदा हा होत नाही. तर असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर सर्वपित्री अमावस्येला कुत्रा, गाय आणि कावळा यांना आपल्याला एक वस्तू खायला घालायची आहे. या तिघांना ज्या आपण वस्तू देणार आहोत तर त्या 3 वेगवेगळ्या वस्तू आहेत. तुम्ही फक्त कुत्र्याला खायला घातलं तरी चालेल, कावळ्याला जरी घातलं तरीसुद्धा चालेल किंवा फक्त गाईला खायला घातलं तरी चालेल आणि तुम्ही या तिघांनाही जरी आपण ही वस्तू खायला घातली तरीसुद्धा चालेल. तुमच्या दृष्टीने हे अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगले आहे. आता हेच तिघे का म्हणजे कुत्रा, कावळा, गाय. तर बघा आपण जेव्हा पितृपंधरवड्यामध्ये पशुपक्ष्यांना अन्नपाणी देतो तर याचे आपल्याला विशेष असे लाभ होत असतात. आपल्या घरामध्ये सतत कलह, वादविवाद होत असेल, घरातील वातावरण जर चांगले राहत नसेल तर तुम्ही यांनाही वस्तू खायला घातली तर आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सुद्धा शांत वातावरण निर्माण होते. आपल्या घरामध्ये आपले पितर आपल्यावरती प्रसन्न होतात, त्यांची नाराजी दूर होते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या घराचे जे प्रॉब्लेम आहेत, संकटे आहेत तर ते दूर होतात. आता आपल्याला हा उपाय जो करायचा आहे तो सर्वात अगोदर मी सांगते की आपल्याला काय घालायचे आहे, कशा पद्धतीने खायला घालायचे आहे. बघा, ज्या पितरांचा मृत्यू ज्या तिथीला होतो त्या तिथीला आपण श्राद्ध करत असतो, तर्पण करत असतो आणि हे जरी तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो सर्वपित्री अमावस्येला नक्कीच करू शकता. तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून तुमची नित्यक्रमे आटोपून तुमचं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळताना यामध्ये तुम्हाला मीठ मात्र घालायचं नाही आणि ही कणिक मळल्यानंतर आपल्याला या पिठाच्या चपात्या बनवायच्या आहेत. आता तुम्ही रेग्युलर चपाती बनवतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर घालून आपल्याला ही पोळी बनवायची आहे. आता तुम्ही सकाळी पोळी वगैरे बनवून घेऊ शकता, पण हा उपाय आपल्याला दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये आवर्जून करायचा आहे. या वेळेतच आपल्याला करायचं आहे. तर ही जी वेळ आहे ती आपल्या पितरांसाठी अतिशय शुभ मानली जाते. त्यामुळे 12 ते 1 या वेळेत आपल्याला हा उपाय करायचा आहे.
आता ही जी पोळी आपण बनवताना किंवा भाजताना आपल्याला हिला मोहरीचे तेल लावायचे आहे. म्हणजे ही जी पोळी आपण गूळ घालून किंवा साखर घालून जी पोळी बनवलेली आहे त्या पोळीला आपल्याला मोहरीचे तेल लावायचे आहे. आणि यानंतर ही जी पोळी आहे तर ती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि देवघरासमोर उभं राहायचं आहे. आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा यांना नमस्कार करायचा आहे. आपले जे देवघरातील जे सर्व देव आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे. तसेच शनिदेवांना नमस्कार करून शनिदोष कमी होण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करू शकता. आपले सर्व संकटे, त्रास दूर होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पितृदेवांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि कळत न कळत आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याविषयी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे. तुम्ही आमच्यावरती नाराज असाल तर ही नाराजी दूर व्हावी आणि आपले आशीर्वाद आम्हाला लाभावेत अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घराचं कल्याण व्हावं अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला यमदेवांना सुद्धा नमस्कार करायचा आहे आणि ही जी पोळी आहे ती आपल्याला काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे. काळा कुत्रा जो आहे तर याला अतिशय महत्त्व आहे. आपल्याला माहीत आहे की काळ्या कुत्र्याला आपण कालभैरवाचं रूप मानतो आणि जर काळा कुत्रा नसेल, तुम्हाला काळा कुत्रा भेटला नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खायला घालू शकता, परंतु शक्यतो काळा कुत्रा असेल तर आपल्याला काळ्या कुत्र्यालाच खायला घालायचे आहे. आपण पितृपक्षामध्ये बऱ्याच मुंग्यांना अन्न देतो, गाईला खायला देतो, कावळ्याला देत असतो. त्याचप्रमाणे कुत्र्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. कुत्र्याला जलतत्वाचे प्रतीक हे मानले जाते आणि जलतत्व हे पंचतत्वांपैकी एक आहे. आणि आपण जेव्हा पितरांना अन्न देतो तेव्हा पंचतत्वांना खूप महत्त्व आहे. कुत्र्याला यमदेवाचे दूत सुद्धा मानले जाते. असे म्हणतात की यमदेवांची 2 कुत्री आहेत आणि यामुळे पितृपक्षामध्ये आपण कुत्र्यांना जर अन्न दिले तर शिवपुराणाच्या आधाराने कुत्र्यांना अन्न देताना आपण म्हणायचे आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे, म्हणजे कुत्र्यांना अन्न देताना आपण महत्त्वाचे म्हणजे काय म्हणायचं आहे की यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे श्याम आणि सबल या 2 कुत्रे आहेत. यमदेवांची जी कुत्रे आहेत ती श्याम आणि सबल नावाची 2 कुत्रे आहेत. त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे आणि त्यांनी तो स्वीकार करावा, तर असं मात्र आपल्याला आवर्जून म्हणायचं आहे आणि ह्या कुत्र्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अशी गोड पोळी तयार करून ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. आता यानंतर आपल्याला कावळ्याला अशी एक गोष्ट खाऊ घालायची आहे. तर ती कोणती आहे, तुम्हाला काय करायचं आहे पहा. अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतरच तुम्हाला हा सुद्धा जो उपाय आहे तो तुम्हाला स्नान वगैरे झाल्यानंतरच करायचा आहे. तुम्हाला फक्त भात शिजवायचा आहे आणि हे जे तांदूळ आपण भात शिजवण्यासाठी वापरणार आहोत तर ते तांदूळ आपल्याला जे धुवायचे नाहीत. भात शिजवण्यापूर्वी न धुता आपल्याला हे तांदूळ वापरायचे आहेत आणि हा भात जो आहे तो अळणी शिजवायचा आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला मीठ हे अजिबात घालायचे नाही. आणि त्यानंतर भात थंड झाल्यानंतर तो भात एका वाटीमध्ये भरायचा आहे आणि यानंतर एक पत्रावळी घ्या किंवा केळीचं पान घ्या किंवा तुम्ही एक प्लेटसुद्धा घेतली तरीसुद्धा चालेल. यावरती ही वाटी पालती घालून ह्या भाताला वाटीच्या आकारामध्ये उमटवायचं आहे आणि या भातावरती आपल्याला थोडंसं दही घालायचे आहे आणि थोडीशी खडीसाखर पण ठेवायची आहे. तुम्ही खडीसाखर ठेवा किंवा काळे तीळ जरी तुमच्याकडे असले तरीसुद्धा चालतील, कारण आवर्जून काळे तीळच आपल्याला यावरती टाकायचे आहेत. आणि खडीसाखर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. पण दही, भात आणि काळे तीळ आणि तुमच्याकडं खडीसाखर खरोखर असेल तर खडीसाखरेचा खडासुद्धा तुम्ही यावरती ठेवा. आणि हा जो घास आहे तर तुमच्या घराच्या छतावरती ठेवायचा आहे. तुमच्या छतावरती जर जागा नसेल किंवा तो तुम्ही तुमच्या घराच्या समोर दारातसुद्धा तुम्ही हे ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे हा जो भाताचा घास आहे तर तो आपल्याला सर्वपित्री अमावस्ये दिवशी कावळ्याला ठेवायचा आहे. आता कावळ्याला पितृपक्षामध्ये खूप महत्त्व आहे. आपल्याला माहीत आहे की आपले जे पितर आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये या पितृपंधरवड्यामध्ये पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्वपित्री अमावस्या जी आहे ती या पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे. एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा कावळ्याला खूप महत्त्व आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळेच आपल्याला हा घास कावळ्याला सुद्धा द्यायचा आहे. आपण जेव्हा कावळ्याला नैवेद्य देतो तर तेव्हा सुद्धा आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच यमदेव सुद्धा प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर तो सुद्धा दूर होतो अशी सुद्धा मान्यता आहे. आणि कावळ्याशिवाय आपण हा नैवेद्य जो आहे तर तो गाईला सुद्धा देऊ शकतो.
आणि धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो आणि गायीला नैवेद्य दिल्याने सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात, संतुष्ट होतात. आता गायीला जो नैवेद्य देणार आहोत तर तो कसा द्यायचा आहे, तर काय करायचं आहे, तुम्हाला त्यासाठी सुद्धा एक चपाती बनवायची आहे. ही चपाती करताना तुम्हाला हिला तूप लावायचं आहे. आपण जी कुत्र्याला करणार होतो त्याला आपण मोहरीचं तेल लावलेलं आहे आणि गायीला करणार आहोत तर त्याला आपल्याला तूप लावायचं आहे. पण जर काही कारणास्तव तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तेलही लावू शकता, परंतु आवर्जून तुम्हाला तुपाचा वापर करायचा आहे. आणि यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवल्यानंतर त्यावरती तुम्हाला भिजवलेले एक चमचाभर काळे तीळसुद्धा यावरती आपल्याला ठेवायचे आहेत आणि असा हा नैवेद्य गायीला द्यायचा आहे. तुमच्या घरी गाय असेल तर तिला द्या किंवा तुमच्या आजूबाजूला असेल तर तिला द्या किंवा गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही गाईला घास देऊ शकता. गाईला नैवेद्य देण्यापूर्वी तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे गाईला आणि मग गाईला नैवेद्य देऊन गाईला नमस्कार करायचा आहे. आपल्याला पितृदोष असेल तर तो कमी व्हावा अशी प्रार्थना देखील तुम्हाला गाईला करायची आहे. तसेच तुम्हाला चपाती जर बनवणे काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारासुद्धा गाईला देऊ शकता. यामुळे सुद्धा तुमचा पितृदोष हा कमी व्हायला नक्कीच मदत होईल. अगदीच तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर त्यावरती तुम्ही वेगवेगळे उपायसुद्धा करू शकता किंवा एखाद्या चांगल्या गुरुजींचा सल्ला देखील तुम्ही यावरती घेऊ शकता. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.